नमस्कार. आपण ऐकत आहोत खोपा भाग 3. निलेश अगदी काकुळतीला येऊन तिला समजावून सांगत होता. प्रेमाने झाले, शांतपणे झाले, पण मग शेवटी तो आता तिला चिडून बोलला. हे बघ जुई, बाळ तसेही आपल्याला 2-4 वर्षांनी हवेच होते ना, मग ते जरा लवकर झाले तर काय प्रॉब्लेम आहे तुला? निलेश त्याच्या परीने होईल तितके समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. निलेश, तुला कळतंय का किती मोठी जबाबदारी असते ती, आणि त्याचा सांभाळ करणे आपल्याला खूप अवघड होऊन बसेल. आपण दोघेच राहतो इथे, त्यात बाळाला सांभाळायला मला एकटीला नाही जमणार आणि खर्चही वाढेल. जुई निलेशचे प्रत्येक बोलणे जणू खोडून काढत होती. जुई, तू नको ना इतकी काळजी करू, मी करतो मॅनेज सगळे, आणि बाळ झाल्यावर काय, आत्तापासूनच तुझी आणि बाळाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू जॉब सोडलास तरी चालेल मला. आपण माझ्या किंवा तुझ्या आईला बोलवून घेऊया काही दिवस, मग तर झाले. निलेशने अजूनही आशा सोडलेली नव्हती. तो तिला परत परत तेच समजावून सांगत होता. निलेश, तुला मी कोणत्या शब्दात समजावून सांगू? मी खरंच तयार नाही अजून ही जबाबदारी घ्यायला. तरीही जुई तयार होत नव्हती. पण मी तयार आहे ना जुई, मी ते सगळं करायला तयार आहे, अगदी आनंदाने. निलेश तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात अलगद घेऊन बोलला. पण तरीही निलेश, मला नकोय इतक्या लवकर बाळ, आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. आपण आणखी काही वर्षांनी पुन्हा याचा विचार करू, पण आत्ता नको. उद्यासाठी मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलीये. तुला माझ्यासोबत यायचं असेल तर ये, नाहीतर. जुई अगदी टोकाला जाऊन बोलत होती. तिचे बोलणे ऐकून निलेश खूप उदास मनाने जुईला बोलला. ठीक आहे. इतकेच बोलून तो घराबाहेर पडला आणि बाहेर फिरून येतो असे सांगून गेला. रात्री दोघे एकमेकांशी काहीच बोलले नाही. जुई एका साईडला तर निलेश तिच्याकडे पाठ करून झोपला. जुईने घेतलेला निर्णय हा निलेशला बिलकुल पटत नव्हता, पण शेवटी त्याने तिच्यापुढे हार मानली आणि सकाळी लवकरच आवरून दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. अपॉइंटमेंट घेतलेली होतीच, पण डॉक्टर एक सिझेरियन करत होत्या, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये 2 तास बसावे लागले. तिथे बरेचसे पेशंट बसलेले होते. कोणी रेग्युलर चेकअपसाठी आले होते, तर कोणी गरोदर होते. एकीला 7वा महिना सुरू होता तर दुसरीला 9वा महिना. सगळे एकमेकांशी बोलत होते. जवळजवळ बसल्यामुळे एकमेकांना विचारपूस करत होते. तुला कितवा महिना सुरू आहे असे एकीने जुईला विचारले. तेव्हा जुईने पहिलाच असे सांगितले. दोघींमध्ये बराच वेळ बोलणे सुरू होते. तिने तिचे नाव सांगितले, रेखा. तिला नुकताच 7वा महिना सुरू झाला होता. ती जुईसोबत बोलत होती तेवढ्यात अजून एक पेशंट तिथे येऊन बसली आणि आपल्या नंबरची वाट बघू लागली. रेखा जुईला बोलली की आता ही मुलगी येऊन बसलीये, ती बिचारी गेले वर्षभर इथे रेग्युलर येते ट्रीटमेंटसाठी. लग्नाला 5 वर्ष होऊन गेली, पण तिला मूल होत नाहीये. सुरुवातीला बाळ नको म्हणून की काय तिने गोळ्या घेतल्या माहीत नाही, आणि आता त्यांना बाळ हवंय. त्यासाठी गेल्या कितीतरी महिन्यांपासून ते इथे दोघं येत आहेत चेकअपसाठी. व्रतवैकल्ये, उपास तापास, आयुर्वेदिक औषधोपचार हे सगळे करून झाले त्यांचे, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आता ह्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून सगळी ट्रीटमेंट सुरू आहे दोघांची. काही जणी इथे अबॉर्शनसाठी देखील येतात. कसं असतं ना, ज्याला बाळ पाहिजे त्याला होत नाहीये, आणि ज्याला नकोय त्याला दिवस राहतात, आणि मग ते काही लोक अबॉर्शन करून घेतात. रेखा जे सांगत होती ते सगळं बरोबर होतं. जुईला देखील तिचं सर्व म्हणणं पटत देखील होतं. आता बघूया पुढील भागात जुई काय करते ते.